कुठला प्रदेश आहे? आणि या सगळ्या कवड्या इथे कशा? हे काय चाललंय? असं विचित्र स्वप्न, हा काय प्रकार होता? ही सुंदरा अचानक कशी काय उलटली? असं कसं डोकं फिरलं या बाईचं? शी, त्या जगदंबावर पाळत ठेवण्यासाठी हिची मदत होणार होती मला. आता सगळं संपलं. मनोरमे, आता सगळी कामं तुला करावी लागणार. शी बाई. जगदंबा इथे यावेळी? नक्की काय करते? अगं बाई, आता तरी तू ती कुठे गेली? जादूबिदू झाली का काय? जगदंबा, हे काय चाललंय? आधी कवडी दिसली, मग पुन्हा कुठेतरी नाहीशी झाली, आणि आता मी पुन्हा इथे. कुठे आले मी इकडे? काय झालंय? सगळे गावकरी कुठे आहेत? हे गाव असं रिक्त का? सगळे कुठे गेलेत?
हे मंदिर रिक्त कसं? या मंदिरात मूर्ती का नाही? ही तरुणी कोण आहे? ह्याच्यात काही दैवी शक्ती आहे असं वाटत नाहीये, पण तरी सुद्धा काहीतरी चमत्कारिक आहे तिच्यात. तुळसा, तुळजा या गावात? हे नक्की तुळजा आहे की कुणाचं मायावी रूप? आला? बरं झालं इथेच आलास ते. मी तुझ्यासाठी आले आणि तू माझ्यासाठी इथे आलायस. तुला मी आता सोडणार नाही जगदंबा. आता लवकरच ती वेळ येणार आहे. असुर नरेशांचा विजय असो. तू या क्षणी इथे काय करतोयस? क्षमा असावी महाराज, पण वार्ताच तशी आहे. शुक्राचार्यांच्या कुटीमध्ये जे साधू ग्रंथ वाचत होते त्यांना काहीतरी सापडले. काय सापडलंय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुझे हे काय आहे? तू रिपुंशी जो लढा दिलास तो तुझ्या प्रवासाचा महत्वाचा भाग होता, परंतु तो अंतिम लढा नाही. मग अंतिम लढा काय आहे? तुला एका मोठ्या योजनेसाठी इथे आणले. मोठी योजना? ती काय आहे? महिषासुराचा वध करून तुला ही भूमी सुखी आणि आनंदी करायची आहे. महिषासुराचं वध मी करायचंय? हो. तुझ्या जन्माचा उद्देश आता लक्षात घे. तुझ्या हातून महिषासुराचा मृत्यू होणार आहे, म्हणूनच त्याने षड्रिपू पाठवली. तू त्यांच्यावर मात केलीस म्हणून तुझा शक्तिपात झाला. तुला एकटीला महिषाशी युद्ध शक्य नाही झालं, म्हणूनच येत्या पौर्णिमेला तुला एक गोष्ट करायची आहे. कोणती गोष्ट? जगदंबा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं स्थित्यंतर होणार आहे, म्हणूनच ही गोष्ट गुपित ठेवायची आहे. फक्त येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तू रोज मध्यरात्री नदी किनारी जाऊन शिवपिंडी तयार करून रोज 8 कवड्यांची त्या शिवपिंडी समवेत पूजा करायची. दुर्गा स्तोत्र, कवच म्हणायचं. ज्या दिवशी कवड्या संपतील त्या दिवशी तुला घेऊन जाण्यासाठी आमचं वाहन येईल. तू भिवू नकोस, त्यावर बस. ते तुला आमच्या दरबारापर्यंत घेऊन येतील. आणि मग तिथे काय होणार आहे? तिथे जे काही होईल ते केवळ अवर्णनीय असेल. लोक उद्धारासाठी ते महत्वाचे,
परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ही पूजा करताना तुला कोणीही बघता कामा नये, कोणताही व्यत्यय नको. मी येणार कशी? मी आईला सोबत घेऊन आले तर चालेल. आईला पूजा पाठाची किती आवड आहे हे तुला माहिती आहे. ती माझ्या बरोबर असेल तर चालेल ना? नाही जगदंबा, हे शक्य नाही. तुला त्यांच्यापासून लपवून हे करावं लागणार आहे. माझे आई वडील आहेत ते. त्यांच्यापासून मी हे सारं का लपवू? आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवता कामा नये हे खरंय, परंतु जगदंबा, हे दैवी कर्म आहे. त्यामुळे काही गोष्टी तुला तुझं दैवी कर्म म्हणून एकटीलाच कराव्या लागणार आहेत. आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आलीये. यासाठी सर्व नाती गोती विसर आणि तुझं कर्म पूर्ण कर. तुमच्यावर सोपवलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळालं अशी वार्ता कळली म्हणून आलोय. नेमकं काय गवसलंय तुम्हाला? आम्ही समजून घ्यायला आतुर आहोत. या ग्रंथांचं बारकाईनं वाचन आणि अभ्यास केल्यानंतर आम्हाला 3 गोष्टी सापडल्या आहेत असुर नरेश.